नमस्कार, मी उत्तम कुमार एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण चर्चा करणार आहोत देशभरातील शिक्षणाच्या सध्याच्या स्थितीवर. काय झालंय, देशातील शिक्षण क्षेत्रावर भाष्य करणारा एक अहवाल केंद्र सरकारनं नुकताच प्रसिद्ध केलाय. त्याला काही महिने लोटलेत, परंतु त्या अहवालातच संपूर्ण देशभरातील शिक्षण स्थितीवर असं भाष्य करण्यात आलंय. मग त्यात शिक्षक संख्या असेल, ते शौचालयांची उपलब्धता असेल किंवा स्वच्छतागृहांची उपलब्धता असेल, या सगळ्याच गोष्टींवरती त्यात उहापोह करण्यात आलाय. त्याच्यावरती बोट ठेवण्यात आलंय. काय आहे हा अहवाल? सध्याची देशभरातील शिक्षणाची स्थिती काय आहे? या आणि अशा संबंधानं, या अनुषंगानं निर्माण होणारे अनेक प्रश्न, या सगळ्या प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी आपण हे सगळे प्रश्न घेऊन जाणार आहोत. आपल्या सगळ्या मनातील शंका घेऊन जात आहोत. शिक्षण क्षेत्रातील अतिशय जाणकार अभ्यासक डॉक्टर प्रदीप थोपटे सरांकडे. प्रदीप सर, या टॉक शो मध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. मला सांगा सर, काय आहे हा अहवाल आणि कुठल्या गोष्टींवरती याच्यात बोट ठेवण्यात आलंय, टीका करण्यात आली आहे किंवा लक्ष करण्यात आलंय? उत्तम कुमार सर, आपण आताच म्हणालात की या अहवालामध्ये अगदी शिक्षकांच्या उपलब्धतेपासून ते शौचालयापर्यंतचा अशा विविध गोष्टींचा याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे. तर याचं जर मला तुम्ही विचाराल आणि मला जर एका वाक्यात जर त्याचं उत्तर द्यायचं असेल तर मी असं म्हणेन की मी वेडा आहे हे मी एक पाटीवर लिहीन आणि ती पाटी माझ्या गाड्यामध्ये घालेन आणि ते मी सगळीकडे फिरन, असं म्हणावं लागेल. कारण का तर शिक्षण अगदी केजी पासून ते पीजी पर्यंत देण्याची देशातील सर्व मुलांना देण्याची जबाबदारी ही खरं तर केंद्र सरकारची आहे, असायला हवी. परंतु केंद्र सरकारने त्याचं खाजगीकरण केलं शिक्षणाचं आणि त्याच्यामुळं त्या काही समस्या निर्माण झाल्या. त्याचा जो परिणाम आहे तो एकदम न दिसता त्याचा आता हळूहळू त्याचा परिणाम आपल्याला दिसायला लागलेला आहे. तर मला असं वाटतं ती फार मोठी चूक आहे आणि शिक्षण हे जबाबदारीने देण्याचं काम हे केंद्र सरकारनेच हाती घ्यायला हवं. त्याच्यामध्ये आपण जसं म्हणालात की अगदी त्याच्यामध्ये ज्या समस्या आहेत की शौचालयापर्यंतच्या असतील किंवा शिक्षकांच्या कमी उपलब्धतेच्या असतील, तर मी तुम्हाला त्याचं एक उदाहरण देऊ इच्छितो की शिक्षणाच्या ज्या मूलभूत सोयी असायला हव्यात, जसं की इमारत असेल किंवा खेळाचं मैदान असेल, स्वच्छ पिण्याचं पाणी असेल किंवा स्वच्छ शौचालय नाही, स्वच्छ शौचालय असायला हवे. तर ह्या गोष्टी कुठेतरी कमतरता आपल्याला बऱ्यापैकी सगळीकडे दिसत आहे. तर त्याचा विपरीत परिणाम मुलांच्या आरोग्यावरती असा होतो की मी माझ्या शैक्षणिक क्षेत्रातील कामाच्या अनुभवावरून तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये दुसरं एक त्याच्या अगोदर मी सांगू इच्छितो की आपल्याकडे ज्या शाळा आहेत तर त्या शाळा ह्या 2 शिफ्ट मध्ये चालतात, म्हणजे मॉर्निंग शिफ्ट आणि आफ्टरनून शिफ्ट, किंवा काही ठिकाणी तर 3 शिफ्ट मध्ये पण चालतात. जसं कंपनी चालते, कंपनी 3 शिफ्ट मध्ये चालते कारण त्यांना जे प्रोडक्शन हवं आहे तेवढं त्यांना ते काढायचं असतं आणि त्याच्यासाठी ते 3 शिफ्ट मध्ये वर्कर लावून ते त्यांचं प्रोडक्शन करतात. परंतु त्याचा जसा त्या वर्करांच्या आरोग्यावरती परिणाम होतो तसाच परिणाम आपल्याला या मुलांच्या आरोग्यावरती झालेला दिसतो. म्हणजे कसा की खरं तर प्राथमिक म्हणजे ऍटलिस्ट 5वी पर्यंतच्या मुलांचं तरी मॉर्निंग शिफ्ट मध्ये स्कूल असू नये. त्याचं कारण असं आहे की लहान मुलं जी 5वी पर्यंतची जी असतात त्यांना झोप खूप म्हणजे नैसर्गिकच त्यांना झोप आवश्यक असते, गरजेची असते. आणि सकाळी जर मॉर्निंग स्कूल असेल तर ते घाईघाईमध्ये त्यांना पालकांना झोपवायला लागतं. असं म्हणजे रेअर असेल की कुठलं लहान मूल स्वतःहून मॉर्निंग स्कूलला उठत असेल आणि पालकांना त्याला सकाळी लवकर उठून ते बाळ पण घाईघाईमध्ये त्याचे जे काय आंघोळ असेल, ब्रेकफास्ट असेल, युनिफॉर्मचं असेल ते सगळं उरकतं. कारण स्कूल बस यायची असते, स्कूल व्हॅन यायची असते किंवा पालक जरी सोडायला जायचे असेल तर स्कूलचं टायमामध्ये पोहोचायला हवं. त्याच्यामुळं काय होतं
की हो. ते सकाळी उठल्यानंतर वॉशरूमला जायला स्किप करतं. आणि हं, हं, हं. कारण त्याच्यामध्ये त्याचे 5-10 मिनिट जाणार असतात ना. मग ते हळू-हळू ते मॉर्निंगला हो, सकाळी हो. उठल्या आपल्या आयुर्वेदामध्ये काय सांगितलंय, की तुमचं पोट स्वच्छ असेल, तर तुमचं आरोग्य हं, त्याचा परिणाम त्या तुमच्या बाकीच्या इतर आजारावरती किंवा बाकीच्या याच्यावरती होत असतो. तसं सेम आहे. ते लहान बाळ हं, खरं तर उठल्यानंतर त्याला सकाळी-सकाळी जो नैसर्गिक शौचालयाला जायला हवं त्याला, तर ते 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 हं, अव्हॉइड करतं. ते दाबून धरतं. जरी त्याला शी आली, सू आली तरी कारण त्याच्यामध्ये त्याचा वेळ जाणं असतो आणि ते तसंच मग धावत पळत हं, स्कूलमध्ये जातं. स्कूलमध्ये हं, गेल्यानंतर काय हं, होतं, की जर स्कूलमध्ये वॉशरूम नसतील किंवा हं, असलेली हं, वॉशरूम जर अस्वच्छ असतील, तर ते तिथं जायचं पण हं. टाळतं. म्हणजे त्याला तिथं शाळेत गेल्यावरती खरं जरी शीला किंवा सूला आली तरी ते तिथं जायचं टाळतं आणि मग हं, हं. नंतर कधीतरी दुपारी स्कूलवरनं घरी आल्यानंतर मग त्याला ती कुठल्या वेळेस शी येईल, सू येईल, 1 दिवस येईल, 2 दिवस येईल, 3 दिवस काही-काही मुलांना तर 3-3 हं, दिवस शौचालाच येत नाही. तर त्याचा तो हं, मॉर्निंग हं. स्कूलचा वेळेचा तो ज्याला साइड इफेक्ट म्हणू आपण, तो फार मोठा हं, आणि हं. आता आपण ह्याच्यावरती तुम्ही जर म्हणजे बरेच कमी ऐकलं असेल किंवा लिहिलेलं कुठं कमी वाचलं असेल. आपण लहान मुलांच्या आरोग्यासंबंधी जेव्हा बोलतो, तेव्हा फक्त जंक फूड हं, किंवा त्यांचं लाईफस्टाईल किंवा ते मोबाईल ह्याच्याविषयी हं. जास्त चर्चा करतो. परंतु त्यांच्या आरोग्यावर खरा खरं. जो विपरीत परिणाम झालेला आहे, तो ह्या गोष्टीमुळे झालेला आहे. दुसरी गोष्ट असं, हं, हं. की ती मुलं जेव्हा स्कूलमध्ये जातात, वॉशरूम स्वच्छ नसल्यामुळं पाणी पित नाहीत. की हं. आपल्याला डॉक्टरच सांगतात, की तुम्ही दिवसातून 4 लिटर, 3 लिटर, 5 लिटर पाणी प्यायला हवं. परंतु त्यांना त्या खरं वॉशरूम स्वच्छ नसतात. वॉशरूममध्ये जायला आवडत नाही त्यांना. म्हणून ती मुलं पाणी प्यायचं हं, हं. टाळतात. आणि हळू त्यांच्या ती सवय लागून जाते पाणी न पिणं किंवा आरोग्य हं, आपल्या हं. आयुर्वेदामध्ये सांगितलंय, की कुठल्या गोष्टीचं दमन करायला नाही हवं. म्हणजे की नको. तुम्हाला जर खोकला आला तर तुम्ही खोकलं पाहिजे. शिंक आली तर शिंकलं पाहिजे. शी आली, शीला गेलं पाहिजे. सूला खरं. आलं परंतु त्या लहान मुलांमध्ये त्याचं दमन होतं आणि त्याचा विपरीत परिणाम हं, हं. नंतर पुढे जाऊन त्यांच्या म्हणजे पूर्ण आयुष्यभरच त्यांना त्याला आरोग्यावर. ती समस्या त्यांना त्याच्या आरोग्यावर होते. हं, 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 हं. अगदी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला प्रदीप सर तुम्ही, की एकूणच बालमानसशास्त्र आणि आरोग्यावरती जो परिणाम होतोय, त्याला ही एकूण शिक्षण प्रणाली जबाबदार आहे सध्याची आणि या शिक्षण प्रणालीवरती केंद्र सरकारचा अंकुश पाहिजे. केंद्र सरकारनंच त्यात दुरुस्ती केली पाहिजे, प्रगतीपथावर आणली पाहिजे, तरच या सगळ्या गोष्टी बदलू शकतील. परंतु आता तुम्ही लहान मुलांच्या सकाळच्या शाळेचा मुद्दा उपस्थित केला, त्याला जोडून मला एक उपप्रश्न विचारावा वाटतो. गेल्या काही महिन्यांपूर्वी किंवा वर्षही झालं असेल त्याला. महाराष्ट्रामध्ये एक आदेश काढला गेला सरकारी पातळीवरती, की सर्व या 5वी पर्यंतच्या सगळ्या शाळा या आफ्टरनून सेशनमध्ये भरवल्या जाव्यात किंवा उशिरा भरवल्या जाव्यात. सकाळी भरवू नयेत. तरी देखील अनेक खाजगी शाळा, अनेक प्राथमिक शाळा अजूनही सकाळच्या वेळेतच भरतात आणि त्यामुळं सकाळी-सकाळी डोळे चोळत अनेक लहान मुलं शाळेत जातायत. हे फतवा धुडकावणाऱ्या शाळांना कशी जर बसवता येईल याबद्दल काय मत आहे तुमचं? नाही, अगदी तुमचं म्हणणं बरोबर आहे, की जरी शासनाने कुठला निर्णय केला, तरी त्याची अंमलबजावणी करतानाचे जे समस्या आहेत, तर ही समस्या हं, तुम्ही हं. जर रुरल एरियामध्ये जर बघितलं, तर ती कमी आहे. कारण रुरल एरियामध्ये हो, मुळातच खाजगी शाळा कमी आहेत आणि जिथं हो. पॉप्युलेशन डेन्सिटी आहे शहरी भागामध्ये, की जिथं हं, त्यांना एका शाळेमध्ये 1,000 मुलांना शिकवायचे, 2,000 मुलांना शिकवायचे, परंतु तेवढी त्यांच्याकडं सिटिंग कॅपॅसिटी, क्लासरूम हं. कॅपॅसिटी नाहीये. त्याच्यामुळं त्या हो. शाळांना 2 शिफ्टमध्ये किंवा 3 शिफ्टमध्ये शाळा चालवणं, त्याच्याशिवाय त्यांना पर्याय हं, राहत नाही. मग अशा वेळेला नुसता फतवा काढून उपयोग नाहीये ना. तुम्ही जेव्हा हं, त्या हं, शाळेला हं. इनटेकची परमिशन देता, कुठल्याही हं, शाळेमध्ये हं. इयत्ता पहिलीसाठी किती इनटेक असायला हवा, तो त्या शाळेमध्ये असलेल्या हं. क्लासरूम किंवा इतर फॅसिलिटी याच्यावरती डिपेंड असतं. मग जर त्या शाळेकडे जर खरं आहे. तुम्हाला डिझर्व्हिंग जर फॅसिलिटी नसतील, तेवढे जर इन्फ्रास्ट्रक्चर हं, नसेल, हं, तर तुम्ही मुळात त्यांना हं. परमिशनच द्यायला नाही हवी. बरोबर. हं, हं, हं.
अगदी महत्वाचा मुद्दा मांडला की जर त्यांच्याकडे पायाभूत सुविधाच नसतील, इन्फ्रास्ट्रक्चरच नसेल, तर तुम्ही मुळात त्यांना परवानगीच द्यायला नको. त्यामुळे हे पुढचे मुद्दे निकालीच निघतील, पुढचे मुद्दे उपस्थितच होणार नाहीत. आपण पुन्हा एकदा सुविधा आणि केंद्र सरकारने शिक्षण क्षेत्रामध्ये करावयाच्या कामांबाबत चर्चा करूया. मुळातच केंद्र सरकार आपल्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रावर निधी देखील खूप कमी प्रमाणात खर्च करते, की ज्यावरती सर्वाधिक खर्च करायला जायला हवा तोही कमी करते. आणि संपूर्ण देशभरातच शिक्षण क्षेत्रात म्हणजे एकूण सगळ्या शाळांमध्येच तुम्ही म्हणालात तशी अस्वच्छ शौचालय असतात, अस्वच्छ स्वच्छतागृह असतात, अनेक शाळांच्या इमारती पडक्या असतात, अनेक शाळांमध्ये वर्ग गळके असतात. या सगळ्या स्थितीला मग हा जो निधीची तरतूद केली जाते, हा निधी नेमका जातो कुठं? अगदी बरोबर आहे. हा निधी ज्या प्रमाणामध्ये असायला हवा, ऍक्च्युली तो तेवढ्या प्रमाणामध्ये नाहीये. की मला असं वाटतंय की आपल्या केंद्राच्या जीडीपी मध्ये त्याचा काहीतरी 20% का काहीतरी एक्झॅक्ट मला आता सांगता येईना, परंतु तेवढा त्याच्यावरती खर्च करणं अपेक्षित आहे. परंतु तेवढाही होत नाही. कारण मुळातच मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की सरकारने खाजगीकरण करण्याच्या म्हणजे ती त्यांची जबाबदारी शिक्षणाची खरं तर स्वतःची असतानाही त्यांनी ती खाजगी लोकांकडे ते आपली जबाबदारी देऊन सरकार हात वरती करून मोकळं झालंय असं मला वाटतंय. आणि त्याचा परिणाम म्हणजे काही मुलं एसी क्लासरूम मध्ये शिकतात आणि काही मुलं पत्र्याच्या शेडमध्ये पण म्हणजे पत्र्याचं शेडही त्यांना उपलब्ध होत नाही. ते जर सरकारने स्वतः जबाबदारी घेतली असती आणि त्याच्यामध्ये एक युनिफॉर्मिटी जर तयार केली असती की सगळ्या मुलांना, देशातील अगदी जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतच्या सर्व मुलांना समान एका प्लॅटफॉर्मवरती शिक्षण दिलं गेलं असतं, समान सुविधा, समान शिक्षण, समान फॅसिलिटी जे काय असेल त्या सगळ्या गोष्टी, तर ह्या ज्या आताच्या ज्या समस्या हळूहळू ज्या मी मगाशी म्हणालो की त्यावेळेला खाजगीकरण करताना त्यांनी फक्त आर्थिक बोजा त्यांच्याकडचा जो आहे तो कमी करण्यासाठी ते खाजगीकरणात परमिशन दिली त्यांनी. परंतु त्याचं विपरीत परिणाम जे आपल्याला आता हळूहळू ते जाणवायला लागलेत आणि ह्याचा परिणाम भविष्यामध्ये आणखीनच आपल्याला तो वाईट दिसणार आहे. फार महत्वाचं विधान केलं सर तुम्ही की शिक्षणाचं खाजगीकरण केल्यामुळे किंवा खाजगी संस्थांना अधिक महत्व दिल्यामुळे, अधिक प्रोत्साहन दिल्यामुळे या सगळ्या परिस्थिती ओढवली आहे. याचाच दुसरा अर्थ असा घ्यायचा का की आता जर आपण सरकारी शाळा किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा म्हणा किंवा महानगरपालिकांच्या शाळा म्हणा की ज्यांची स्थिती सध्या प्रचंड वाईट आहे, मात्र गुणवत्ता म्हटलं तर निश्चित चांगली आहे. अनेक गुणवान मुलं, अनेक गुणवान अधिकारी या शाळांमधून शिकलेले आहेत, मोठे झालेले आहेत. आपल्या देशभरातल्या वेगवेगळ्या पदांवरती उच्च पदस्थ असलेले अधिकारी म्हणत किंवा लोकप्रतिनिधी म्हणत किंवा गुणवंत मंडळी म्हणा की या शाळांमधनं शिकून गेलेली आहेत. त्यामुळे या शाळांमध्ये किंवा ग्रामीण भागात गुणवत्ता नसते असं म्हणायला वाव नाही. परंतु या शाळांवर जर लक्ष दिलं, या शाळांवर जर अधिकाधिक निधी खर्च केला, या शाळांना जर प्रोत्साहन दिलं, तर ही परिस्थिती बदलू शकते का? 100% बदलू शकते. का नाही बदलणार? कारण मी जिथं शिकलो म्हणजे माझं माझं जे एज्युकेशन आहे ते सगळं मराठी मीडियमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्येच झालं. ज्या शाळेच्या इमारतीमध्ये माझं शिक्षण झालं ती इमारत ऍज इट इज आता जशी आहे तशीच आहे. त्याच्यामध्ये काहीही बदल झालेला नाहीये. परंतु त्याच ठिकाणी जी खाजगी संस्थेची शाळा झाली त्याची एकदम टोलेजंग इमारत, तिथं बसायला मुलांना बेंच किंवा प्रशस्त प्लेग्राऊंड अशा बऱ्याचशा फॅसिलिटी त्याही शेवटी सरकारच्या खर्चानेच तिथं आलेल्या आहेत. परंतु जो आपला मूळ पाया होता की जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, महानगरपालिके, ह्याच्याकडे जाणून बुजून सरकारने खाजगीकरणाला वाव मिळावा त्याच्यासाठी ह्यांच्याकडे जाणून बुजून सरकारने दुर्लक्ष केलंय की काय असंही एक मनामध्ये शंका येते की अजूनही जर त्या शाळेमध्ये मुलांना जर खाली जमिनीवरच बसायला लागत असेल तर त्या शाळेमध्ये मुलं कशी जातील किंवा त्या शाळेमध्ये पालक त्या मुलांना कसं पाठवतील? जरी तिथले शिक्षक जरी चांगले असले, अगदी मनापासून जरी शिकवत असतील, तरी सगळ्याच पालकांना असं वाटतं की माझा मुलगा हा एका चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये किंवा जिथं चांगली फॅसिलिटी आहे अशा ठिकाणी शिकावा अशी प्रत्येकाचीच अपेक्षा असते. परंतु हा जो म्हणजे सगळ्या चर्चेचा शेवटी तो मुद्दा तिथंच येतोय की खाजगीकरण आणि सार्वजनिक सरकारी जे काय आहेत त्याच्यावरती. त्याच्यामुळे सरकारने ह्याच्यावरती अजूनही वेळ तशी गेलेली नाहीये
त्याच्यात हम्म. बदल करू शकतात, बदल करायला हवेत आणि ते होऊही शकतील. खरंय. अगदी महत्वाचं म्हणालात, की अजूनही वेळ गेलेली नाही. बदल होऊ शकतो. कारण एक छानसं रोल मॉडेल दिल्ली सरकारच्या ज्या सरकारी शाळा आहेत, आपल्या देशातलं एक रोल मॉडेल म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो, पाहिलं जाऊ शकतं. तसं रोल मॉडेल संपूर्ण देशभरातल्या सरकारी शाळांबाबत जर वापरायचं ठरवलं, अर्थात राजकीय इच्छाशक्तीचा भाग आहे हा. ते जर ठरवलं तर ते प्रत्यक्षात येऊही शकतं. पण तुम्ही म्हणता तसं केवळ खाजगी संस्थांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं, केवळ खाजगीकरणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं सरकारी शाळांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते काय, अशी शंका घ्यायला निश्चितच वाव आहे. अतिशय महत्वाचं विधान केलं आणि अतिशय महत्वाची चर्चा. या चर्चेच्या पुढे जाताना आपण जो महत्वाचा ज्ञानदान करणारा जो घटक आहे, शिक्षक आणि शिक्षकांची संख्या. अनेकदा एका वर्गामध्ये 70-80 मुलं असतात आणि शिकवायला एकच शिक्षक असतो. 3-4 तुकड्या असतात आणि शिकवायला एकच शिक्षक असतो. अशी स्थिती अनेक राज्यांमधल्या अनेक ग्रामीण भागामध्ये आहे. ती बदलवण्यासाठी काय करता येईल सर? परत मूळ मुद्दा तोच आहे की खाजगीकरण शिक्षणाचं केल्यानंतर त्या ठिकाणी मग विना अनुदानित शाळा किंवा अनुदानित शाळा, मग अनुदानित शाळा असतील तरी त्यांचे जे काही तो फ्रेम तयार केलेली आहे, किती मुलांच्या मागे किती शिक्षक असायला हवेत, तर त्यांच्यासाठी भरती करण्यासाठी जाणून बुजून विलंब करणे, किंवा मग जर विना अनुदानित जर शाळा असतील तर तिथल्या शिक्षकांचे तर म्हणजे किती हाल आणि ते कशा परिस्थितीमध्ये ज्ञानदान करतात किंवा त्यांची इच्छाशक्ती कशी ज्ञानदान करण्याची असतील, तो एक मोठा संशोधनाचाच विषय होईल. त्याच्यासाठी खाजगीकरण जरी शाळांचं केलं असेल तरी त्याच्यात आपण सरकार म्हणून म्हणजे पूर्ण आपली जबाबदारी झटकून चालणारच नाहीये. आपली जबाबदारी तितकीच महत्वाची. आपली जबाबदारी झटकून चालणार नाही. पण सर होतं कसं, की ह्या जरी 2 शिक्षकी शाळा असतात, अनेक गावांमध्ये आणि ग्रामीण भागामध्ये द्विशिक्षकी शाळा आहेत. तिथे विद्यार्थी संख्या जरी तुकडी असते, परंतु या शिक्षकांना ज्ञानदाना व्यतिरिक्त अतिरिक्त जी सरकारी कामं असतात, अनेकदा तालुक्याला जावं लागतं, अनेकदा गट शिक्षणाधिकारी कार्यालयात जावं लागतं, अनेकदा निवडणुकीची कामं लागतात, अनेकदा वेगळीच काहीतरी कामं लागतात. या सगळ्या कामांचा बोजा सहन करून तो शिक्षक त्या शाळेमध्ये किती वेळ उपलब्ध असतो, हा संशोधनाचा विषय. तर ही अतिरिक्त कामं त्याच्या कामावरती आणि एकूणच शिक्षण क्षेत्रातल्या गुणवत्तेवर परिणाम करत नाहीत का? गुणवत्तेवरती 100% त्याचा परिणाम मुलांच्या होतोच. त्याच्यासाठी आपल्याला असं बघावं लागेल की पूर्वी आता जेव्हा म्हणजे खाजगी शाळाचं प्रमाण कमी होतं त्यावेळेला फक्त नगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषद यांच्या मार्फतच शिकवलं जायचं. तर त्यातही त्यावेळेला तत्कालीन त्या राजकीय पुढाऱ्यांनी म्हणा किंवा काय, की जर एक गाव असेल आणि एका गावाला जर 12 वाड्या असतील तर त्यावेळेला तिथल्या राजकीय दबावापोटी म्हणा किंवा आणखीन कुठल्या त्यांचे वैयक्तिक काय असतील त्याच्या याच्यामुळं त्या 12 वाड्यांमध्ये त्यांनी 12 शाळा मंजूर करून घेतल्या. आणि एक उदाहरण सांगतोय मी. आणि त्या 12 वाड्यांच्या आता एका वाडीमध्ये त्या शाळेमध्ये जाणारी मुलं किती असू शकतील? 4, 5, 10 मुलं असतील. परंतु तिथं आम्हाला शाळा हवी या हट्टामुळे त्यांनी त्या ठिकाणी त्या शाळा चालू केल्या. आणि एक शिक्षकी शाळा म्हणजे एकाच क्लासरूम मध्ये एकच शिक्षक असेल आणि इयत्ता ते 4थी मध्ये सगळ्याच विद्यार्थ्यांना तोच शिकवेल. पण जर तुम्ही हे जर बघितलं की मुलं शिकताना जर एकच व्यक्ती पूर्ण दिवसभर तुमच्या जर समोर असेल तर तुमचं अध्ययन होऊच शकत नाही. कारण त्या व्यक्तीला बघून बघून तुम्ही बोर होणार ना. किंवा एकाच क्लासरूम एकाच एक खोलीमध्ये जर तुम्ही इयत्ता 1ली, 2री, 3री, 4थी असेल तर ते शिक्षक शिकवताना पहिलीच्या मुलाला जेव्हा शिकवतील तेव्हा तो 4थीचा मुलगा पण त्यालाही ऐकायला जाते किंवा 4थीच्या मुलाला शिकवतात तेव्हा ते पहिलीच्या मुलाला ऐकायला, ती ध्यानधारणा जी आहे ती होऊ शकत नाही. किंवा म्हणून तर आता जे आपल्याकडं 35 मिनिटाचा एका विषयाचा 1 तास असायला हवा आणि एक शिक्षक तो 35 मिनिटानंतर बदलेल म्हणजे मुलांनाही थोडा अभ्यासामध्ये चेंज मिळतो
समोरच्या शिक्षकही बदलतो, त्यांची ध्यानधारणा वाढते. ह्या उद्देशामुळंच की आता आपण बघितलं असेल की महाराष्ट्र शासनाने बऱ्याचशा अशा ज्या एक शिक्षकी शाळा असतील, म्हणजे त्याला कारण त्यांनी असं दिलंय की पटसंख्या अभावी आपण त्या कमी करतो आहोत. परंतु हो. त्याच्याही पेक्षा की मुलांना म्हणजे एकच शिक्षक तुम्हाला सगळे सब्जेक्ट कसे काय शिकवू शकेल, किंवा एका 10 मुलांसाठी सरकारलाही ते आर्थिकदृष्ट्या ती 2 शिक्षक किंवा 4 शिक्षक ठेवणं तेही परवडत नाहीये, किंवा त्यांना ते जे काही फॅसिलिटी द्यायला पाहिजे द्यायला हव्यात त्याही त्यांना देता येत नाहीत. म्हणून मग त्या अशा शाळा हळूहळू ते बंद करून, की गावामध्ये जर 10 अशा शाळा असतील तर ते एकत्रित एका ठिकाणीच करून, मग जसं आता आपण बघतो 35 मिनिटाचा 1 तास असेल, मग ते वेगवेगळे शिक्षक किंवा फिजिकल एज्युकेशन, त्यांना खेळायला साठीची साधनं असतील, त्याची ती उपलब्धता हळूहळू त्याच्याविषयी ते लक्षात आलंय त्यांच्या, आणि त्याविषयी त्यांचे प्रयत्न चालू आहेत असं दिसतंय. परंतु जे कामाचं जे म्हणालात तुम्ही की शिक्षणाव्यतिरिक्त काम, मग असे जर एक शिक्षकी शाळा असेल आणि तो एक शिक्षकाला जर तुम्ही दुसऱ्या कामाला लावला सरकारी, तर ती शाळा त्या शिपायांनी उघडायची आणि दिवसभर मुलांनी आपलं काय करायचं ते करायचं आणि संध्याकाळी मुलांनी शाळा बंद करून घरी जायचं. कसं शिक्षण त्या मुलांनी घेणार आणि त्यांचं कसं शिक्षण होणार बरं? तर तोही एक त्याचा ड्रॉबॅक आहे, आणि त्याच्यामध्ये आता सुधारणा हळूहळू दिसायला लागले, आणि भविष्यामध्ये ती मला असं वाटतंय की त्याच्याविषयी सरकारने थोडं गांभीर्याने विचार केलेला दिसतोय, आणि तशी पावलं त्यांनी उचललेली दिसत आहेत. बरोबर म्हणतात तुम्ही की सरकार या दृष्टीने पावलं उचलतंय, गांभीर्याने पाहतंय. आणखी एक सर मला माझं निरीक्षण असं आहे आणि फॅक्ट आहे ती, की आपण आता खाजगी संस्थांवरती टीका करतोय किंवा टीका म्हणण्यापेक्षा त्यांच्या बाबत वक्तव्य करतोय. परंतु खाजगी शिक्षण संस्थांच्या ज्या शाळा आहेत, खाजगी शिक्षण संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या, त्या सगळ्याच्या सगळ्या शाळा चकाचक युनिफॉर्म देतात. तुम्हाला तुमच्या दारापर्यंत पाल्याला आणण्यासाठी गाडी पाठवतात. वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज करून मुलाला केवळ शिक्षण न देता सर्वानुभूती त्याला मिळावी, सगळ्या गोष्टींचा कार्यानुभव मिळावा, अशा पद्धतीचं शिक्षण देतात. असे शिक्षण द्यायला सरकारी शाळांमध्ये कुणी रोखलंय? कुठला नेमका अडथळा आहे की सरकारी शाळांमध्ये, आपल्या जिल्हा परिषदेच्या म्हणा किंवा महापालिकेच्या शाळांमध्ये हे शिक्षण का दिलं जात नाही? उत्तम कुमार सर, आपण मगाशी दिल्ली पॅटर्नचा जो उल्लेख केला, जर इच्छाशक्ती असेल, सरकारची इच्छाशक्ती असेल, तर ते 100% तसं होऊ शकतं, तसं देऊ शकतो. आणि खाजगी शाळांमध्ये तुम्ही म्हणालात की चकाचक क्लासरूम, चकाचक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर थोडक्यात सांगायचं तर, कारण खाजगी शाळांमध्ये त्यांच्याकडनं फी पण विद्यार्थ्यांकडनं तेवढीच घेतली जाते. तर सरकारी शाळांची फी जर तुम्ही बघितली, तर म्हणजे आमच्या कॉलेजचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर ग्रँटेबल जो कोर्स आहे त्याची जर 25,000 फी असेल, तर तोच कोर्स 30 डिग्री मिळणार आहे, ते शिक्षण शिकवतात तुम्हाला, पण त्याची 2.5 लाख फी आहे. त्याच्यामुळं जर खाजगी संस्था मुलांकडनं तेवढी फी घेतात, तर त्यांना त्यांचा व्यवसाय जर वाढवायचा, व्यवसाय ऍक्च्युली हा व्यवसाय, शिक्षण हा व्यवसाय होऊ शकत नाही, परंतु आता सगळे खाजगी संस्था चालक त्याच्याकडे व्यवसाय म्हणूनच बघतात, आणि त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवायचा असेल तर ह्या गोष्टी त्यांना देणं गरजेचं आहे, जेणेकरून त्यांचा व्यवसाय वाढेल. आणि त्याच्यामुळेच त्या मग जेवढी फी, जेवढ्या फॅसिलिटी जास्त तेवढी त्यांना फी जास्त घेता येते. सरकारने पण त्यांना थोडक्यात, म्हणजे एक्झॅक्ट तसं म्हणता येणार नाही, परंतु तशी बऱ्यापैकी तशीच मुभा दिली की तुमच्या फॅसिलिटी काय आहे त्यानुसारच तुम्हाला फी किती तुम्ही आकारता, तशी परमिशन दिलेली आहे. त्याच्यामुळं तो फरक जो आहे तो तुम्हाला खाजगी शाळा आणि सरकारी शाळांमध्ये दिसतो. आणि सरकारी जर त्याच्यामध्ये बघितलं, दुसरी गोष्ट की शिक्षकांचे पगार जर बघितले तुम्ही, तर नगरपालिकेचे किंवा जिल्हा परिषदेच्या शाळांमधले शिक्षकांची सॅलरी ही खाजगी शाळांमधल्या शिक्षकांच्या अगदी पटीमध्ये म्हटलं तरी जास्त असते. हो. म्हणजे ते म्हणजे जिथं हा जो सरकारचा जो पैसा आहे तो खरं तर त्या शिक्षकांच्या पगारावर, ऍक्च्युली तो त्या क्लासरूम वरती किंवा मुलांवरती खर्च व्हायला हवा, की जो तो न होता आता 7वा आयोग, 8वा आयोग, 9वा येईल, 10वा येईल, असं त्याच्यावरती त्याचा जास्त खर्च होतोय. त्याच्यामुळे त्यांच्याकडे ह्या गोष्टीसाठी फंड उपलब्ध होत नाही की काय कुणास ठाऊक.
हं. अतिशय मार्मिक टिप्पणी केली सर, की ज्यावर खऱ्या अर्थानं खर्च व्हायला पाहिजे, त्यावर खर्च न होता नको त्या गोष्टींवरती, पगारावरती अधिक खर्च केला जातोय. तो करायलाही हरकत नाही, परंतु इन्फ्रास्ट्रक्चरवरही तुम्ही उभं करा. कारण साधं सरळ माणसाची मानसिकता अशी असते, की रस्त्याने जरी आपण जात असताना एखादी चहाची टपरी दिसली आणि शेजारी चकाचक हॉटेल दिसलं, तर माणूस त्यावेळेला पैशाचा विचार करत नाही. चकाचक हॉटेलमध्ये चहा प्यायला थांबतो. कारण त्याला तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर, तिथलं वातावरण, तिथं बसायला जागा आणि तिथल्या स्वच्छतेवर तो अधिक विश्वास ठेवतो. खाजगी शिक्षण संस्थांचंही तसंच झालंय, खाजगी शाळांचंही तसंच झालंय. माणूस हल्लीचे पालक त्या पैशांचा विचार करत नाहीत. माझ्या पाल्याला जर चांगलं शिक्षण मिळणार असेल, चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर मिळणार असेल, तर त्याचा तो प्राधान्याने विचार करतो. अतिशय मार्मिक टिप्पणी केली प्रदीप सरांनी. सर, आपण शेवटच्या टप्प्यामध्ये मुलाखतीच्या येऊयात. मला अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आणि शेवटचा प्रश्न विचारायचा आहे, की सध्या केंद्र सरकार कौशल्याधारित शिक्षण प्रणाली आणू पाहतंय. काय आहे ही कौशल्याधारित शिक्षण प्रणाली? याच्यामुळे एकूणच आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काय बदल होणार आहेत आणि त्यामुळं विद्यार्थ्यांच्या जीवनमानामध्ये किंवा गुणवत्तेत काय फरक पडेल? खरं तर देर आहे दुरुस्त आहे असं म्हणावं लागेल. कारण हं, आपण हं, ह्याच्या आता जर जे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणा किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणा, ती आता आपण हं, 2020 पासून टप्प्याटप्प्याने ती अंमलात आणतोय. त्याच्यापूर्वी हं. 1986 म्हणजे 34 वर्षापूर्वी ऍक्च्युली ती पॉलिसी तेव्हा आणलेली. एवढा खूप हो, 34 हो. वर्षाचा काळ म्हणजे खूप मोठा आहे. की जो हं, खरं तर बदल शिक्षणामध्ये जसं गरज आहे समाजामध्ये एम्प्लॉईची त्याप्रमाणेच हं, हं, या शिक्षणामध्ये पण बदल होणं खरं तर अपेक्षित होतं. परंतु ते तसं तेवढं न होता आता जरी उशीर झाला असला तरी परंतु हे डॉक्टर कस्तुरी रंगन यांच्या अध्यक्षतेखाली जी नवीन समिती. पॉलिसी तयार केली अतिशय हं, म्हणजे 100% ती चांगली आहे असं म्हणता येणार नाही. परंतु खरोखर म्हणजे त्याच्यामध्ये चांगले बदल त्यांनी केले आहेत. आता ॲक्चुअलमध्ये जे हं, इम्प्लिमेंटेशन होताना काही अडचणी त्याच्यामध्ये कशा येतात आणि त्याच्यामध्ये आणखीन परत काय हं, दुरुस्ती करावी लागतात, ते आपल्याला बघावं लागेल. हं, आणि ह्याच्यामध्ये ह्या हं, हं, ह्या पॉलिसीमध्ये चर्चा करत असताना खरं तर एक तास किंवा 2 तास पण पुरणार नाहीत त्याच्यावरती. पण त्यांनी जे हं, हं, फ्रेमवर्क आता तयार केलेलं आहे, की 5+3+3+4 म्हणजे 5 हं, अधिक 3 अधिक 3 अधिक 4 की जे पूर्वी 10 अधिक हं. 2 होतं. म्हणजे 10वी पर्यंत हो. 10 वर्ष अधिक 11वी-12वी ज्युनियर कॉलेज म्हणतात त्याला तसं त्याचे 2 वर्ष. ते बदलून त्यांनी हं, आता पहिले 5 वर्ष म्हणजे मूल तुमचं 3 वर्षाचं आहे तेव्हापासनं म्हणजे प्ले हं, ग्रुप आता पण प्ले ग्रुप आहेतच. प्ले ग्रुप असेल, हं, ज्युनियर के-जी, सीनियर के-जी, फर्स्ट आणि सेकंड अशाचा हं, त्यांनी तो पहिला 5 त्याच्यामध्ये केलंय. तर आपण फक्त त्याच्याविषयी जर बोलायचं म्हटलं ह्या फ्रेमच्या ह्याच्यात तर तो हे जर तुम्ही शिक्षण तज्ञ किंवा ज्याला आपण फिलॉसॉफर म्हणू रुसो, तर हो. त्यांनी हं, हे हं, तुम्हीच सांगितलंय की तुम्ही त्यांनी जो सिद्धांत मांडलाय शिक्षणाचा त्याच्यामध्ये त्यांनी हं, सांगितलंय हं, की मुलांनी निसर्गात जा आणि शिका. म्हणजे काय की हं. लहान मुलं जी आहेत त्यांनी नैसर्गिकरित्या शिकलं पाहिजे. ना की तुम्ही कुठलं तरी खरं एक डिझाइन तयार केलंय आणि त्या डिझाइन पद्धतीनं शिकावं. निसर्गामध्ये जा, निसर्गाकडनं शिका, हं, नैसर्गिक पद्धतीने शिका, असं त्यांनी त्यावेळेलाच सांगितलंय आणि अगदी तसंच ह्या समितीने सुद्धा आत्ताचं जे हं, तयार केलेलं आहे, ते अतिशय छान तयार हं. केलंय, की म्हणजे मुलांनी ते पहिले 5 वर्ष शाळेला जातोय म्हणून जायचंच नाहीये त्यांनी. त्यांनी फक्त खेळायला बरोबर. जायचंय. कारण जर जर तुम्ही बघितलं असेल तर लहान मुलांचा सगळ्यात आवडीची गोष्ट म्हणजे खेळणं त्या वयामध्ये. आणि हं, त्यांना हं, जर हं, हं, एखाद्या शाळेमध्ये जर त्यांना खेळायला चांगल्या फॅसिलिटी असतील, त्यांना शिकवायला, खेळ शिकवायला जर शिक्षक असतील किंवा त्यांच्या आवडीचं जे काय करायचंय त्यांना म्हणजे पडायचंय, रडायचंय, खेळायचंय, हं, हं. भांडणं करायची या सगळ्यासाठी सवंगडी जर असतील, तर त्यांना ते शाळेमध्ये जायला आवडणारच. आता जर मी खरं एक याच्यावरचं एक उदाहरण तुम्हाला सांगतो मी, की तुम्ही कधीतरी बघितलं असेल की
बरेचशा मुलांना, लहान मुलांना शाळेमध्ये पालक अगदी जबरदस्तीनं घेऊन जाताना दिसतात. म्हणजे अगदी ओढत हो. ते हो. हाताला पुढं ओढतात हं. आणि मूल मागे नाही जायचं म्हणून मागे ओढत असतं. तर एक 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 हं. मुलगा त्याच्या वडिलांबरोबर शाळेत चाललेला असतो आणि त्याला एक माणूस रस्त्याने दिसतो, बकऱ्याला ओढत घेऊन चाललेला असतो. तर तो हं. वडिलांना हं. विचारतो, की "बाबा ते काय का त्याला हे करताय?" तर तो सांगतो, की तो खाटीक आहे आणि त्याला ते कापायला घेऊन चाललेत आणि तो बकऱ्याला हं. जायचं नसेल म्हणून. "अच्छा असं आहे का? मला वाटलं, की त्याला पण शाळेत जायचं नाही म्हणून तो मागे ओढतोय वाटतं." म्हणजे अशा परिस्थितीमध्ये मुलांना आवड निर्माण होऊच शकत नाही. तुम्ही जबरदस्ती खरं मुलांना आहे. शाळेची आवड लावू शकत नाही. मुलांना ह्या हं. हं. फ्रेममध्ये जर त्या मुलाला तिथं गेल्यानंतर खूप खेळायला मिळणार आहे, मनापासून त्याला आनंद मिळणार हो. आहे, तर त्या मुलाला सुट्टी नको वाटेल. म्हणजे जर एखाद्या हं. दिवशी घरी हं. राहायचं असेल, तरी तो हट्ट करेल आई-वडिलांकडे, की नाही मला आज शाळेत जायचंय. जर त्यांच्या हो. मनाप्रमाणे त्यांना आनंद मिळणाऱ्या वातावरणामध्ये त्यांना तिथं जर आणि तिथं पहिल्या 5 वर्ष काय एक्झामच नाहीये. म्हणजे परीक्षा त्यांना हं. कुठली हं. द्यायची नाहीये. तिथं फेल होणं किंवा हा द्यायची विषयच नाही. नाहीये. हां, किंवा कुठलंही हं. हं. असं त्यांनी करिक्युलमच ठरवलेलं म्हणजे करिक्युलम म्हणजे की जसं आता आपल्याला शिकवतात. लेसन नंबर 1 मग त्याचे काय हार्ड वर्ड, मग हं. नंतर त्याचे मीनिंग, नंतर मग त्याचे ॲन्सर, हं. क्वेशन ॲन्सर असलं काहीच नाहीये. तिथं जायचंय, खेळायचंय, हं. आनंद हं. घ्यायचा आणि आपण मोटर लर्निंग ज्याला म्हणतो. मोटर लर्निंग म्हणजे काय की हो. शरीराने शिकलेल्या गोष्टी. शरीराने हं. शिकलेल्या हं. गोष्टी हा माणूस कधीच विसरत नाही आयुष्यामध्ये. फॉर एक्झाम्पल काय, की हं. तुम्ही जर सायकल शिकला चालवायला एकदा एकदा, तर तुम्ही 10 हं. वर्षानंतर जरी सायकल चालवायला तुम्हाला बॅलन्स येतो आणि तुम्ही सायकल हो. लगेच चालवू शकता किंवा तुम्ही जर एकदा स्विमिंग शिकला, खरं आहे. तर तुम्ही 10 वर्षांनी जरी परत हं. पाण्यात पोहायला गेला तरी तुम्ही बुडणार नाही म्हणजे तरंगणार. म्हणजे तेवढं स्किलफुली तुम्ही तरंगणार. पोहायला पण पोहणं विसरणार नाही. तर तो बेस इथं ह्या ठिकाणी तो डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त मोटर लर्निंग ज्याला शरीराने शिकण्याचं जे आहे ते सगळं ह्याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलंय आणि ह्याचा परिणाम तुम्हाला नक्कीच 100% नाही 200% आपल्याला जेव्हा इम्प्लिमेंटेशन होईल, तो बघायला मिळणार आहे आपल्याला. अगदी महत्त्वाचं आणि सोप्या आणि सुटसुटीत शब्दामध्ये तुम्ही जी सध्याची शिक्षण प्रणाली लागू होतीये टप्प्याटप्प्याने, जी 2020 पासून कौशल्याधारित शिक्षण प्रणाली लागू होतीये, त्याच्याविषयी अतिशय सोप्या आणि सुटसुटीत शब्दात भाष्य केलं प्रदीप सर. यामध्ये 2 गोष्टींचा मला वाटतं महत्त्वाचा त्यांनी अभ्यास केलेला दिसतो. एक विद्यार्थ्यांचं मानसशास्त्र आणि त्याला अगदी, भविष्यामध्ये त्या शिक्षणाचा काय उपयोग होईल. या 2 अगदी. गोष्टींचा त्यांनी अंतर्भाव या शिक्षण प्रणालीत केलाय. अतिशय सुटसुटीत सोप्या शब्दामध्ये संपूर्ण सध्याचं शिक्षण प्रणालीचं विदारक चित्रण करता आगामी देर आहे लेकिन दुरुस्त आहे असं एक महत्त्वाचं विधान देखील प्रदीप सरांनी केलं आणि त्यामुळे नवीन येणारी जी शिक्षण प्रणाली आहे, येऊ घातलेली आहे, जी टप्प्याटप्प्याने लागू होतीये, तिने कदाचित आपली संपूर्ण शिक्षण प्रणालीमध्ये आमूलाग्र असा बदल होऊ शकतो आणि भविष्यात आपली जी पिढी निर्माण होणार आहे, विद्यार्थी घडणार आहेत आणि नवीन नागरिक घडणार आहेत या देशाचे, ते निश्चितच काहीतरी वेगळ्या धर्तीचे, वेगळ्या गुणवत्तेचे घडू शकतील, असा ठाम विश्वास देखील प्रदीप सर व्यक्त करतायत. प्रदीप सर, आपण अत्यंत व्यग्र दिनक्रमात वेळ काढून एबीसी न्यूज नेटवर्कच्या दर्शकांशी संवाद साधलात. त्याबद्दल मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आपण आज इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात. थँक यू सो मच. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.